बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। देशातील सर्व शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असली पाहिजेत आणि मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। देशातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये येत्या 3 महिन्यात या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। त्यामुळे आता सर्व शाळांमध्ये या किमान सुविधा निर्माण करायची आणि टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारसह संबंधित शिक्षण संस्थेवर आली आहे। देशातील अनेक शाळांमध्ये अजूनही मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही। तसंच विद्यार्थिनींच्या मासिक पाळीच्या काळात त्यांना शाळांकडून कोणतीही सुविधा दिली जात नाही। त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। त्यावर निकाल देताना आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिले। त्यानुसार सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय असली पाहिजेत आणि त्यांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिली पाहिजेत, असे आदेश देण्यात आले आहेत। या आदेशाचं देशातील सर्व राज्य सरकारांनी 3 महिन्यात पालन करावं, असंही सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे। संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकारात मासिक पाळीच्या आरोग्याचा अधिकार समाविष्ट आहे। त्यामुळे महिलांच्या हक्काचं पालन झालं पाहिजे। प्रत्येक शाळेत स्वतंत्र शौचालय आणि पाण्याची सुविधा असलीच पाहिजे। तसंच राज्य सरकारनं शाळेच्या शौचालय परिसरात बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्ध असल्याची खात्री करावी। मासिक पाळीच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त गणवेश आणि इतर आवश्यक साहित्यानं सुसज्ज स्वच्छता व्यवस्थापन केंद्र स्थापन करावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत।